हॅलो फ्रेंड्स. तर आता उन्हाळा बाहेर खूपच वाढला आहे आणि लिटरली गरम वाफाही मारतायत. सो या उन्हाळ्यात म्हटलं कुठेतरी आपण थंड अशा ठिकाणी जाऊया. आणि मग काय, आता काश्मीरला जाणं तर शक्य नाहीये. सो म्हटलं चला आता आपण निघूया ते स्नो वर्ल्डमध्ये एन्जॉय करायला. सो आम्ही आलेलो आहोत ते फिनिक्स मार्केट सिटी कुर्ला मॉलमधली. फिनिक्स मार्केट सिटी मॉलला आपण विद्याविहार किंवा कुर्ला स्टेशनवरूनही येऊ शकतो आणि दोन्हीकडून मॉलला येण्यासाठी शेअर ऑटोज आपल्याला मिळतात. तर विद्याविहारवरून 10 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत आणि कुर्ल्यावरून 20 रुपीज आहेत. सो मॉलमध्ये आपण आता एंटर केलं आहे आणि आपण आहोत ते आता ग्राउंड फ्लोअरला. तर स्नो वर्ल्ड आहे ते लोअर ग्राउंड फ्लोअरला आहे. सो चला आता आपण खाली जाऊया. पण ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुकिंग करू शकतो आणि मी रिकमेंड करेन की तुम्ही ऑनलाईनच करून या, कारण वीकेंडच्या टाइमला कधी कधी स्लॉट्स हे आधीच बुक होऊन जातात. जे स्लॉट टायमिंगचे डिटेल्स आहेत. 700 रुपीज एंट्री तिकीट आहे. तर तसं त्यांनी आधीच मेन्शनही केलेलं असतं की तुमच्या स्लॉटच्या 15 मिनिट आधी इथे पोचा. सो आता 4:30चा स्लॉट आम्ही बुक केला आहे, ऑनलाईनच बुकिंग केली आणि मग इथे येऊन आपल्याला तिकीट कलेक्ट करावे लागतात. चला आता एंट्री करण्याची वेळ झाली आहे. आता पटकन एंट्री करून घेतो. इथे आपल्याला जॅकेट, गमबूट आणि हँडग्लोव्ज फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे ॲक्च्युली त्याचं रेंट हे आपल्या एंट्री तिकीटमधूनच घेतलेलं असतं, त्यातच इन्क्लुझिव्ह असतं. आपल्या साईजनुसार आपल्याला सगळे जॅकेट्स आणि प्रोव्हाइड करतात. तुम्हाला जर सॉक्सही हवे असतील तर त्याच्यासाठी ॲड ऑन चार्जेस आहेत, जे की 150 रुपीज पर पेअर आहे. रेडी होते आणि मग आपण आता आतमध्ये जाऊया. 1 आवरचा सेशन स्लॉट टाईम असतो आणि त्यातले आधीचे 10 ते 15 मिनटं आपल्याला जॅकेट्स आणि सगळं गेअर्स वगैरे वेअर करावे लागतं. उरलेले 45 to 50 मिनिट्समध्ये आपण स्नो वर्ल्डमध्ये एन्जॉय करू शकतो. वाव, कसलं भारी वाटतंय इथे. मस्त थंडगार वाटतंय आणि ते -10 टेम्परेचर असतं. त्यांना की गर्दी किती आहे. तर इथे मेनली 5 ॲक्टिव्हिटीज आहेत. हे टायर स्लाईड आहे, ज्यामध्ये तुम्ही टायरमध्ये बसून स्लाईड डाऊन करू शकता. आणि दुसरी म्हणजे आईस स्केटिंग. सो आईसवरती तुम्ही स्केट करू शकता, एन्जॉय करू शकता. स्केटिंग करण्यासाठी सॉक्स तुम्हाला घालून येणं मॅन्डेटरी आहे आणि स्केटिंगसाठीचे जे शूज असतात ना, ते आपल्याला इथे प्रोव्हाइड केले जातात. इवन ते घालूनही देतात. तिसरं आहे ते स्नो स्लेजिंग, ज्यामध्ये इथेही एक गाडीसारखं असतं आणि जिथे एकाने बसून दुसऱ्याने खेचायचं असतं. मजा येते. मला तर ही ॲक्टिव्हिटी खूप आवडली. चौथी म्हणजे स्नोफॉल. सो स्नोफॉल होत असतो, मस्त म्युझिक ऑन असतं, जिथे तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबत डान्स करू शकता आणि एन्जॉय करू शकता. पाचवी म्हणजे स्नो प्ले एरिया. सो हा जो आहे हा स्नो प्ले एरियाच आहे, जिथे तुम्ही स्नोसोबत खेळू शकता. छोटंसं घरासारखं आहे, जिथे तुम्ही जाऊन आतमध्ये थोडा वेळ थांबू शकता जर तुम्हाला खूप थंड वाटत असेल तर. एक छोटंसं कॅफे पण आहे, जिथे तुम्हाला गरम पदार्थ खाण्यासाठी आहे. आम्ही इथे येऊन खूप एन्जॉय केलं आहे. म्हणजे थोडा वेळ अजून थांबावं असं वाटत होतं आम्हाला लिटरली. आणि वन टाईम एक्सपिरियन्ससाठी येस, ओव्हरऑल इट इज अ गुड. आम्ही खूप मजा केली, पण स्केटिंग वॉज द बेस्ट पार्ट ऑफ द स्नो वर्ल्ड. आम्ही स्केटिंगमध्ये जास्त वेळ घालवला, त्यामुळे आम्हाला एक राईड करायला चान्स मिळाला. ओव्हरऑल खूप छान होतं एक्सपिरियन्स. तर मी खूप कमी मिनिटांसाठी आतमध्ये होते, पण जेवढी पण मिनटं घालवली खूप छान होती. ॲक्टिव्हिटीज पण होत्या. सो आम्ही खूप सारे फोटोज वगैरे काढले आणि व्हिडिओज पण
काढले. तुम्ही हा ब्लॉग बघतच असाल, तुम्हाला कसा वाटला हे सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.